गुड मॉर्निंग या नवीन क्लासमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यात सुरुवातीला एक काम करायचे 6वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. पटकन लगेच पहिलं शेअर करायचं आणि नंतर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा. शेवटपर्यंत जर पाहिलं नाही तर तुम्हाला काही लक्षात येणार नाही. प्रत्येक गोष्ट क्लिअर करण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. आता आपला काल आपण एअरची सुरुवात केली होती. एअर म्हणजे काय, एअर बद्दल आपण पाहिलंय, त्याचे कॉम्पोनंट कोणते कोणते आहेत आणि ज्यांनी लेक्चर केला नाही त्यांनी पाठीमागचं जाऊन लेक्चर करायचंय. आज आपला त्याच पुढे डिस्कशन करायचं. एअर मधलं पोल्युशन कसं होतं ते आपलं आज पाहायचंय. आणि आपला स्टार्टिंगला केलेलं हा जो चिंट्या आहे, चिंट्या आपला ह्याच्यामधून पाहून सांगतोय हे ऑब्झर्व करा आणि त्याच्यावर डिस्कस करा. म्हणजे ऑब्झर्व अँड डिस्कस, आपलं त्याचं निरीक्षण करायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची. कशावर? हे पिक्चर्स आपल्या इथं दिलेले आहेत. हे पिक्चर्स आपला काय सांगतात ते आपलं पाहिजे. त्याच्या अगोदर आपला एक क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज द सिमिलॅरिटीज. सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा. सारखेपणा. व्हॉट इज द सिमिलॅरिटीज, काय सारखेपणा आपला दिसतोय कुठं? इन द 3 पिक्चर बिलो. बिलो म्हणजे खालचे आणि पिक्चर म्हणजे हे जे आपलं चित्र दिले किंवा फोटो दिले त्याला आपण म्हणतो पिक्चर. आणि 3 म्हणजे 3 पिक्चर दिलेत. या 3 पिक्चर मध्ये आपला काय सारखेपणा दिसतोय, काय सेम दिसते. आता हे तिन्ही चित्र आपण पाहायचे, तुम्ही पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेम काय दिसते. व्हिडिओ स्टॉप करायचा आणि कमेंट मध्ये पटकन सांगायचं. त्याच्यामुळे काय होतंय की तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड कसं आहे ते समजते आणि ते हळूहळू डेव्हलप व्हायला आपल्याला मदत होईल. आता याच्यामध्ये 3 आपण चित्र पाहिले. इथं काय आहे? आग लागली, फायर. त्याच्यानंतर इथं काय होतंय? धूर निघतोय. कशामधून? गाडीमधून. ह्या ज्या गाड्या चालतात, ज्यावेळेस आपण गाडीमध्ये रॉकेल वगैरे टाकतो त्या गाड्या अशा धूर मारतात आणि तो धूर हवेमध्ये मिसळतो आणि हवेचं प्रदूषण होतं. इथं पण आग लागल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कितीतरी काळा धूर आपला बाहेर निघताना दिसतो आणि धुराला आपण काय म्हणतो? स्मोक. काय म्हणतो? स्मोक. स्मोक म्हणजे SMOK. स्मोक म्हणजे धूर. हा एक शब्द लक्षात ठेवायचा, हा आपला लागणार आहे इथून पुढे शिकत असताना. त्याच्यानंतर हे कारखान्याचं बर्नाळं दिलंय वरचं आणि त्याच्यामधून पण काय आहे? धूर बाहेर निघताना आपला पाहायला भेटतोय आणि तो धूर पण आपला हवेमध्ये मिसळतो आणि हवेचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतो. हा जो ह्या सर्व गोष्टींमधून निघणारा बाहेर निघणारा स्मोक आहे, SMOKE. स्मोक म्हणजे धूर, हे लक्षात ठेवायचं. हा जो स्मोक आहे याच्यामुळे आपल्या हवेचं म्हणजेच एअरचं प्रदूषण होतं, म्हणजेच पोल्युशन होतं. आपली एअर पोल्युटेड होते. आता आपला पाहायचंय हे समजलं आपल्या ह्या तिन्ही चित्रांमधून काय दिसते आपला साम्य. तर तिन्ही मधून आपला स्मोक, स्मोकचं काय होताना दिसतंय? इमिशन होताना दिसतंय, म्हणजे स्मोक बाहेर निघताना दिसतो. आता डिटेलिंग मध्ये आपल्या चॅप्टर मध्ये आपला काय दिलंय ते पाहायचं. आपल्या चॅप्टर मध्ये आपला दिलंय पहिलं, ऑल दी अबोव पिक्चर. अबोव पिक्चर म्हणजे वर दिलेले चित्र. हे तिन्ही 1, 2 and 3 पिक्चर ते आपला दिलेले आपल्या पुस्तकामध्ये. ऑल दी अबोव म्हणजे वरचे सगळे काय? पिक्चर म्हणजे हे चित्र. शो लार्ज स्केल. शो म्हणजे आपला दाखवतात आणि लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर. लार्ज स्केल याचा अर्थ काय होतो? मोठ्या प्रमाणावर. लार्ज म्हणजे मोठं आणि स्केल म्हणजे प्रमाण. लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर काय दिसते आपला? इमिशन ऑफ स्मोक. इमिशन ऑफ स्मोक म्हणजे धुराचं उत्सर्जन. इमिशनचा आपल्या विज्ञानामध्ये मराठीमध्ये उत्सर्जन हा शब्द वापरतात. उत्सर्जन. आता उत्सर्जन या शब्दाचा अर्थ काय होतो? उत्सर्जन म्हणजे एखादी गोष्ट बाहेर टाकणं. एखादी गोष्ट बाहेर टाकणं. जसं हे नळकांड ह्या धुराला बाहेर टाकते. ह्या गाडीचा जो सायलेन्सर आहे इथं धुराला बाहेर टाकतोय आणि इथं आग लागली त्याच्यामुळं त्या आगीमधून धूर बाहेर निघतो. यालाच आपण म्हणतो इमिशन. इमिशन कशाचं पण? इमिशन ऑफ अ स्मोक. धुराचं इमिशन. स्मोक म्हणजे धूर आणि ते कशाद्वारे होते? थ्रू डिफरंट एजन्सीज. आता इथं वेगवेगळ्या डिफरंट एजन्सीज दाखवलेल्या आहेत, म्हणजे वेगवेगळे घटक दाखवलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या गोष्टींमधून धूर बाहेर निघतो. आता पुढं दीज स्मोक, हा जो धूर आहे हा डायरेक्टली मिक्सेस विथ द ऍटमॉस्फिअर. हा डायरेक्टली म्हणजे इथून बाहेर निघल्याच्या नंतर आपण पाहतो आजूबाजूला ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे आजूबाजूला त्याच्या
वातावरण आहे, त्याच्यामुळे तो डायरेक्टली त्या वातावरणामध्ये मिक्स होतोय. आणि वातावरणासाठी शब्द दिलाय आपला ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. वातावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला पृथ्वीच्या वर आणि पृथ्वीच्या भोवती जे आहे त्याला आपण म्हणतो वातावरण. म्हणजेच एअर ऑफ लेअर अराउंड दी अर्थ, त्याला आपण म्हणतो ऍटमॉस्फिअर. आता पुढं काय सांगितलंय, ह्या 3 पिक्चर मध्ये आपला इमिशन झालेलं पाहायला भेटतंय आणि कशाचं, स्मोकचं इमिशन झालेलं पाहायला भेटतंय. आणि ते डायरेक्टली मिक्स होत आहे. मिक्स होणं म्हणजे त्याच्यामध्ये मिसळणं. कशामध्ये? ऍटमॉस्फिअर म्हणजे आपल्या वातावरणात. आता पुढं डिस्ट्रीब्युटिंग द बॅलन्स बिटवीन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, सॉरी डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आणि हे ज्या वेळेस आपल्या वातावरणामध्ये म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स होत आहे, हा जो स्मोक आहे, स्मोक मिक्स इन ऍटमॉस्फिअर, आणि त्याचा परिणाम काय होतो, तो डिस्टर्बिंग म्हणजे डिस्टर्ब करतो. तो डिस्टर्ब करतोय. कशाला डिस्टर्ब करतोय? तो डिस्टर्ब करतोय आपल्या जे बॅलन्स असतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं. तसंच वातावरणाचं पण बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं. कुठलाही एखादा वायू, समजा याच्यामधून निघणारा कार्बन डायऑक्साईड आहे, सी. कार्बन डायऑक्साईड जर त्याचं प्रमाण जास्त वाढलं तर त्याचा विपरीत परिणाम होणार लिव्हिंग थिंग्सवर आणि आपल्या पृथ्वीवर पण. त्याच्यामुळं त्याच्यामधले हवेमधले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, आपण कॉन्स्टिट्युएंट्स कोणते आहेत ते पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिले. जसं वॉटर वेपर असतील, त्याच्यानंतर डस्ट पार्टिकल असतील, आणि डिफरंट गॅसेस आपण पाहिले होते, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन असे ऑर्गन वगैरे सगळे गॅसेस पाहिले होते. हे काय तर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. कशाचे? एअरचे कॉन्स्टिट्युएंट्स ते आहेत. आणि त्यांचं जे प्रमाण आहे, त्यांच्यामध्ये जो बॅलन्स आहे, एक सजीव सृष्टी टिकून ठेवण्यासाठी आणि पृथ्वीवरचं वातावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जे बॅलन्स आहे, ते बॅलन्स ह्याच्यामुळे बिघडतं. कशामुळं? ह्या धुराचं म्हणजे स्मोकचं इमिशन ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त प्रमाणात झाल्यामुळे. समजले इथपर्यंत? आणि यालाच आपण म्हणतो पोल्युशन. म्हणजे दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. आणि एअर पोल्युशन याचा अर्थ होतो, एअर म्हणजे हवा आणि पोल्युशन म्हणजे प्रदूषण. एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषण किंवा हवेचं प्रदूषण, यालाच आपण म्हणतो. समजलं इथपर्यंत? आता पुढे आपला काय दिलंय, हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू combustion of fuels in vehicle and in big industries, and also through incomplete combustion of fuel like wood and coal. आता आपलं काय सांगितलं, जे आपले वाहनं असतात किंवा मोठमोठाले उद्योगधंदे असतात, त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये धूर बाहेर टाकला जातो. वाहनांमधून जास्त प्रमाणात धूर बाहेर टाकायला लागलं, मशीन वगैरे खराब झाले, किंवा आता नवीन आलेले वाहन आहेत त्याच्यामध्ये काय आहे की धुराचं प्रमाण कमी आहे. BS4 त्याच्यानंतर BS6 असं जसे जसे वाहनामध्ये प्रगती होत गेली तसं तसं याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे. पण जे मोठमोठाले उद्योगधंदे आहेत किंवा ज्वलनातून ज्यावेळेस आपण लाकड जाळीतो, लाकड वगैरे जाळतो किंवा कोळसा जाळतो, त्याच्यामधून काय होतं, ते इंधन पूर्णपणे जळत नाही. ज्यावेळेस आपण पाहिलं असं चुलीमध्ये लाकूड टाकल्याच्या नंतर ते पूर्णपणे जळत नाही, आणि ते नाही जळल्याच्या नंतर त्याचा धूर, ते ज्यावेळेस अर्धवट जळतं त्यावेळेस त्याचा धूर जास्त प्रमाणावर बाहेर निघतो. तसंच हे जे इंडस्ट्रीयल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर पूर्ण ज्वलन झालं नाही, एखाद्या गोष्टीचं अर्धवट ज्वलन झालं किंवा लाकड आपण जाळलं, इथं काय दाखवलंय आपल्या सगळ्याच गोष्टी दिल्या. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू. हे जे हार्मफुल म्हणजे आपल्यासाठी घातक असतात, घातक. आणि गॅसेस म्हणजे काय, वायू. त्याच्यामधून वायू बाहेर निघतात ज्यावेळेस ज्वलन होतं, त्यावेळेस काही वायू बाहेर निघतात, जसं कार्बन डायऑक्साईड. ते वायू बाहेर निघल्याच्या नंतर काय होतं, ते आपल्यासाठी हार्मफुल असतात, म्हणजे आपल्यासाठी घातक असतात. आणि ते हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबुजन. ज्यावेळेस ज्वलनातून ते बाहेर निघतात त्यावेळेस काय होतं, कंबुजन ऑफ फ्यूल. म्हणजे जर खराब आपण
त्याच्यामध्ये फ्युल वापरलं तर ते जास्त प्रमाणात बाहेर निघतात इन व्हेकल. व्हेकलचा अर्थ होतो गाड्या, ज्या आपण फोर व्हीलर वगैरे ह्या गाड्या वापरतो किंवा ज्याही गाड्या ट्रक वगैरे असतील त्याला आपण म्हणतो व्हेकल. त्या व्हेकल मधून ते बाहेर निघतात. अँड इन अ बिग इंडस्ट्रीज, आणि ज्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात, मोठ्या कंपन्या असतात, इंडस्ट्रीज म्हणजे कंपन्या. अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट म्हणजे पूर्ण न झालं. थ्रू म्हणजे च्याद्वारे. एखाद्या, आता कोणत्या कोणत्या गोष्टी आपण इथं पाहिल्या. पहिली गोष्ट आपण पाहिली, गाड्यामधून निघणारा धूर. हा फ्यूल जर खराब वापरलं व्हेकलने आणि त्याच्यामधून निघणारा धूर, किंवा त्याच्या बिग इंडस्ट्रीज म्हणजे मोठमोठ्या कंपन्या असतात, मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात, त्याच्यामधून निघणारा, जसं हे इंडस्ट्रीचे नळकाळे दाखवले आपल्याला, याच्यामधून निघणारा धूर. त्याचबरोबर ऑल्सो थ्रू अ कंबुशन म्हणजे ज्वलनामध्ये ऑफ फ्यूल लाईफ. ज्यावेळेस आपण हे फ्यूल वापरतो, कोणतं फ्यूल, ज्यावेळेस लाकूड वगैरे आपण वापरतो आणि ते जाळतोच, म्हणजे वूड म्हणजे लाकूड, अँड कोल म्हणजे कोळसा, त्याचा आपण उपयोग करतो ज्वलनासाठी. आणि ते पूर्णपणे ज्वलन ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस काय होतं, ऍज अ रिझल्ट, त्याचा परिणाम म्हणजे त्याचा रिझल्ट असा निघतो, एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. डे बाय डे म्हणजे दिवसेंदिवस, याचा अर्थ होतो दिवसा पाठीमागून दिवस येणं, म्हणजे दिवसेंदिवस काय वाढतं, इन्क्रीज होतं म्हणजे वाढतं. एअर पोल्युशन म्हणजे हवेचं प्रदूषण. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता पुढची गोष्ट आपला पाहिजे, त्याच्यामध्ये हार्मफुल सबस्टन्सेस बाहेर निघतात, म्हणजे हार्मफुल गॅसेस बाहेर निघतात, म्हणजेच जे घातक आहेत. घातक म्हणजेच हार्मफुल, जे आपल्या बॉडीसाठी किंवा जे आपल्या सजीवांसाठी आणि शेवटी आपल्या पृथ्वीसाठीच घातक येतं. ते जे घातक सबस्टन्सेस आहेत ते ज्वलनामधून बाहेर निघणारे कोणते ते आपलं पाहिजे. आणि ते इथं आपल्याला दिलेत, हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंब्युजन ऑफ फ्यूल. जे आपलं फ्यूल असतं, जे आपलं इंधन असतं, त्या इंधनाच्या ज्वलनामधून जे हवेमध्ये सोडले जाणारे घातक घटक येतं ते आपला खाली दिलेले आहेत. आता त्याच्यामधला पहिला घटक आहे नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन डायऑक्साईड ज्वलनामधून हवेमध्ये सोडला जातो आणि तो आपल्या शरीरासाठी घातक आहे किंवा पृथ्वीसाठी घातक आहे, सजीव सृष्टीसाठी घातक आहे. दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड सुद्धा आपल्यासाठी घातक आहे, हार्मफुल आहे. त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड, हे घातक घटक येतो, कार्बन मोनॉक्साईड. त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साईड, हे सगळे गॅसेस येतात. सल्फर डायऑक्साईड आणि त्याच्यासोबत हे जे आपला वर चार दिलेले आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, हे चार गॅसेस जे आहेत ते आपल्याला इमिशन झालेलं दिसतं त्यांचं ज्वलनामधून. ज्यावेळेस आपण इंधनाचं फ्यूल जर कंब्युशन करतो, कंब्युशन याचा अर्थ काय होतो, ज्वलन. कंब्युशन ऑफ फ्यूल म्हणजेच फ्यूल साठी आपण शब्द मराठी वापरतो इंधन, आणि कंब्युशन यासाठी शब्द आहे मराठीमध्ये ज्वलन. ज्यावेळेस आपण गाडीमध्ये पेट्रोल वगैरे डिझेल वगैरे भरतो, ते ज्यावेळेस आपलं मशीन चालतं, आपलं इंजन चालतं, त्यामध्ये त्याचं ज्वलन होत असतं, म्हणजे कंब्युशन ऑफ फ्यूल होत असतं. आणि त्याच्यामधून सुद्धा नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे गॅसेस बाहेर पडतात. आणि ते कसे आहेत, आपला हार्मफुल सबस्टन्सेस आहेत, ते हार्मफुल आहेत म्हणजे ते आपल्यासाठी घातक आहेत. आणि हे जे चार गॅसेस आहेत त्याच्याबरोबरच आणखी सूट बाहेर पडतो, आणि सूटचा अर्थ होतो काजळी. जसं आपण चिमणी किंवा दिवा वगैरे लावला आणि त्याच्यावर जर आपण काही पकडलं तर ते काळं पडतं, आणि ते काळं पडल्यानंतर आपण हाताने ते जर काढून घेतलं तर आपल्या हाताला पण ते काळं लागणार, त्याला आपण म्हणतो काजळी, आणि त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे SOOT, सूट. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, बरोबर आहे? तुला समजलंय? समजते नाही? आता पुढं आपला पाहायचं, पुढं आपला दिले ओझोन लेअर, आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते आपल्यासाठी ओझोन लेअर. ज्यावेळेस असं प्रदूषण होतं, ज्यावेळेस असं ज्वलन होतं, फ्यूलचं कंब्युजन होतं, त्यावेळेस हे गॅसेस जे बाहेर पडतात, आपण पाहिले कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड वगैरे, त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या ओझोन लेअरवर होतो. आणि ओझोन लेअर कुठे आहे? आपली ही जी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीला जे आपण भोवताली वातावरण आहे, ऍटमॉस्फिअर आहे, त्या ऍटमॉस्फिअर मध्ये एक लेअर असते, तिचं नाव आहे ओझोन लेअर.
आणि ती ओझोन लेअर जे अल्ट्राव्हायोलेट किरण असतात, जे किरण आपल्यासाठी शरीरावर पडल्याच्या नंतर कॅन्सर सारखे रोग आपल्याला होऊ शकतात, त्या किरणांना पृथ्वीपर्यंत येऊ देत नाही. ते काम करतात ओझोन लेअर. आणि त्या ओझोन लेअर बद्दल आपल्या इथं माहिती पाहिजे. ओझोनचा थर. आता ओझोन लेअर द प्रोटेक्टिव्ह सेल, त्याचं नावच दिलंय आपल्या पुस्तकामध्ये प्रोटेक्टिव्ह सेल, म्हणजे संरक्षक कवच आपण त्याला असं म्हणू शकतो. चालेल, त्याला आपण प्रोटेक्टिव्ह सेल किंवा संरक्षक कवच असं म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये देअर इज अ लेअर ऑफ ओझोन, आणि ओझोनला लिहिताना आपण O3 लिहितो, कारण ऑक्सिजनचं 3 ऑक्सिजन बॉन्डिंग तिथं झालेलं असतं. जसं आपण H2O याच्यामध्ये बघतो, पाण्यामध्ये 1 ऑक्सिजन असतो, तसं ओझोन मध्ये O3 असतो. हे एक लक्षात ठेवायचं. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. जे आपलं स्ट्रॅटोस्फिअर असतं ते आपण स्ट्रॅटोस्फिअर वगैरे सगळं पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, त्याच्यामुळं ते डबल जाऊन बघायचं. प्रत्येक गोष्ट रिपीट केली तर लेक्चर पुन्हा लेंथी होतो. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जर आपण पाहिलं, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय, हवेचा एक थर आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये लोअर पार्ट जो आहे त्याचा, म्हणजे त्याचा खालचा जो पार्ट आहे, पृथ्वीच्या जवळचा पार्ट आहे स्ट्रॅटोस्फिअरचा, तिथं आपल्याला ही ओझोनची लेअर पाहायला भेटते. ओझोनचा एक थर पृथ्वीच्या भोवताली असलेला आपला पाहायला भेटतो. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल. ओझोनचा हा जो गॅस आहे, आपण एक काय गॅस आहे म्हणजे वायू आहे, गॅसचा अर्थ होतो वायू. हा ओझोन वायू आपला डायरेक्टली युजफुल नाही, म्हणजे काही कामाचा नाही डायरेक्टली, म्हणजे तो आपल्याला वापरण्यात येण्यासारखा नाहीये ओझोन. फॉर द सर्व्हायव्हल ऑफ लिव्हिंग थिंग्स. सर्व्हायव्हल म्हणजे जगणं किंवा सर्व्हाइव्ह करणं किंवा टिकून राहण्यासाठी, प्राण्यांना टिकून राहण्यासाठी. लिव्हिंग थिंगचा अर्थ होतो प्राणी. लिव्हिंग थिंग्स म्हणजे प्राणी, यांना टिकून राहण्यासाठी त्याचा डायरेक्टली काही यूज नाही, म्हणजे डायरेक्टली त्याचा काही वापर नाही, असं आपलं पुस्तक आपल्याला सांगतंय. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्वाचं आहे. ही ओझोन लेअर खूप महत्वाची आहे. कशासाठी? फॉर लिव्हिंग थिंग्स, म्हणजे जे सजीव आहेत त्या सजीवांसाठी फार महत्वाची. तर कशी महत्वाची आहे? टू हॅव दिस लेअर ऑफ ओझोन ऍट अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. ती हाय अल्टिट्यूडला आहे, म्हणजे जी आपली पृथ्वी आहे, पृथ्वीपासून हाय अल्टिट्यूड म्हणजे खूप जास्त उंचीवर आहे. पृथ्वीपासून खूप जास्त उंचीवर आहे. दी अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे ज्याला आपण सूर्याची अतिनील किरण म्हणतो. अतिनील किरणे. कशाची? सूर्याची. ही जी अतिनील किरणे आहेत म्हणजे जास्त प्रभाव करणारी किरण, जे डायरेक्टली येणारी, जास्त स्पीडने येणारी किरण आहेत, ते जर एखाद्या प्राण्याच्या शरीरावर पडले तर त्याच्या शरीराला ते कॅन्सर त्या शरीरामध्ये पसरवण्याची क्षमता ठेवतं. त्याच्यामुळे ते सगळ्या सजीवांसाठी धोक्याचे आहेत. ज्या प्राण्यांना केस आहेत ते जर अतिनील किरण त्याच्या शरीरावर पडले तर त्याच्या अंगावरचे केस सगळे गळून जातात, त्याच्यावर परिणाम होईल. ते जे अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत, अल्ट्राव्हायोलेट रे, त्यांना ते पृथ्वीपर्यंत कमिंग फ्रॉम द सन, ते कुठून येतात? सूर्यापासून येतात. कमिंग फ्रॉम द सन म्हणजे सूर्यापासून येतात. आर व्हेरी हार्मफुल, ते जास्त हार्मफुल आहेत, म्हणजे घातक आहेत. काय? ते जास्त घातक आहेत. आणि कशासाठी घातक आहेत? फॉर लिव्हिंग थिंग्स, जे सजीव आहेत. लिव्हिंग थिंगचा अर्थ होतो सजीव. सजीवांसाठी ते फारच घातक येते. त्याच्यानंतर दी ओझोन गॅस ऍब्झॉर्ब म्हणजे शोषून घेणं. जसं आपल्याला कुठेतरी फरशीवर पाणी सांडलेलं असतं ना, आपण एक कापड घेतो आणि त्याच्यावर ठेवतो आणि ते पाणी कापड खेचून घेतं, बरोबर आहे? म्हणजेच ते काय करतं? पाण्याला कापड आपलं ऍब्झॉर्ब करून घेतं. तसंच ही ओझोन लेअर, हे जे अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, याला ऍब्झॉर्ब करून घेतं. ऍब्झॉर्ब करून घेतं म्हणजे त्याचं शोषण करून घेतं, स्वतःमध्ये सामावून घेतं त्याला. दीज रेज म्हणजे ह्या रेजला.
आणि ऍज अ रिझल्ट याचा परिणाम असा होतो, ऍज अ रिझल्ट म्हणजे याचा परिणाम असा होतो, लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. लाईफ म्हणजे जे जीवन आहे, लाईफ म्हणजे त्याचा अर्थ होतो जीवन, लाईफचा अर्थ होतो जीवन. आणि कुठलं जीवन? ऑन अर्थ, पृथ्वीवरचं जीवन. पृथ्वीवरचं जीवन जे टिकून राहण्यासाठी, जसं प्रत्येक प्राणी जन्माला येतो, हे जे जीवन आहे, सगळे प्राणी म्हणजे सगळे सजीव राहतात, प्राणी आणि वनस्पती, या सगळ्यांचं जीवन यांना तो प्रोटेक्ट करतो, म्हणजे त्यांना टिकून ठेवण्यास मदत करतो, त्यांचं संरक्षण करतो. त्याच्यामुळेच आपण त्याला काय म्हणलो होतो? द प्रोटेक्टिव्ह सेल, म्हणजे संरक्षक कवच त्याला आपण म्हटलो होतो. आलं का नाही जागेवर? संरक्षक कवच. त्याच्यामुळेच आपण त्याला म्हणलो होतो, कारण ते काय होतं, ते आपल्याला सगळ्यांना प्रोटेक्ट करतं. कशापासून? अल्ट्रा व्हायोलेट रे पासून. आता त्याच्यानंतर पुढं, द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड if chemical gases like carbon tetrachloride or the chlorofluorocarbons used in air conditioner and refrigerator mix with the air. आता ही जी ओझोन लेअर आहे, ज्यावेळेस आपण रेफ्रिजरेटर वापरतो, रेफ्रिजरेटर म्हणजे आपण घरामधले फ्रीज वगैरे किंवा मोठमोठाले फ्रीज वगैरे आपण वापरतो, त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये काही गॅस सोडले जाते आणि त्या गॅसचं नाव आहे, एक आहे क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा एक गॅस आहे, आणि दुसरा कोणता आहे? कार्बन टेट्राक्लोराइड. हे असे जे गॅस येतात, जे एअर कंडिशनर म्हणजे आपल्या ज्या एसी असतात, घरामध्ये बसवलेले एसी, उन्हाळ्यामध्ये आपला हिवाळ्याचा अनुभव घ्यायचा असतो, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्याचा अनुभव घ्यायचा असतो, त्यावेळेस आपण एसी वापरतो, त्यालाच आपण म्हणतो एअर कंडिशनर. बरोबर आहे? ते एअर कंडिशनर आणि त्याबरोबरच जे रेफ्रिजरेटर असतात, मोठमोठाले फ्रीजर असतात, थंड करण्यासाठी, पाणी वगैरे थंड करण्यासाठी आपण रेफ्रिजरेटरचा वापर करतो. ते काय करतात? हे इमिशन करतात काही गॅसेसचं, म्हणजे काही गॅसेस हवेमध्ये सोडतात. इमिशन करणं म्हणजे सोडणं. आणि त्याच्यामध्ये वापरले जाणारे जे गॅसेस आहेत ते क्लोरोफ्लोरो कार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड. आणि हे केमिकल पासून हे गॅस आपल्याला बाहेर निघताना दिसतात. त्या गॅसेसची निर्मिती करण्यासाठी काही केमिकलचा उपयोग केला जातो. आणि हे काय करतं, ही जी आपली ओझोन लेअर आहे, हे जे गॅसेस आहेत ते हलके असतात, पटकन वर जातात. आपण पाहिलं होतं हाय अल्टिट्यूडला ओझोनचे लेअर आहे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, म्हणजे वर गेल्याच्या नंतर पृथ्वीपासून बरेच वर आहे. बरोबर? आणि हे गॅसेस हलके असल्यामुळे त्या लेअर पर्यंत जातात आणि त्या लेअरला नुकसान करतात, म्हणजे डिस्ट्रॉइड करतात, म्हणजे त्याला खराब करतात, म्हणजे त्याला ती लेअर समाप्त करून टाकण्याचा प्रयत्न करतात. कोण करतात? हे गॅसेस. कोणते? क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड. आणि हे कुठून भेटतात? आपला एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर मिक्स विथ द एअर यांच्या मधून बाहेर निघून मिक्स होतात. कुठं? एअर मध्ये. आणि ते आपल्या ओझोन लेअरला धोका त्यांच्यापासून निर्माण होतो. आणि ओझोन लेअर काय आहे? आपलं प्रोटेक्शन करणारी एक कवच आहे पृथ्वीच्या भोवताली. त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो प्रोटेक्टिव्ह कवच किंवा प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणतो. द 16th ऑफ सप्टेंबर, सप्टेंबर महिन्यातली 16 तारीख. याचा अर्थ काय होतो? सप्टेंबर महिन्यातली 16 तारीख, 16th ऑफ सप्टेंबर इज सेलिब्रेटेड. ती आपण सेलिब्रेट करतो. सेलिब्रेट करतो म्हणजे आपण तिथं काहीतरी उत्साहासारखं हे करतो ना, आपण सण वगैरे कसा साजरा करतो किंवा साजरी करतो, आपण त्याला म्हणू शकतो. 16 तारीख सप्टेंबर महिन्यातली म्हणजे 16th ऑफ सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ऍज ओझोन प्रोटेक्शन डे. त्याला आपण ओझोन प्रोटेक्शन डे किंवा मराठीमध्ये ओझोन संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो. कोणता दिवस? 16 सप्टेंबर, 16 सप्टेंबर. ऑल ओव्हर द वर्ल्ड, संपूर्ण जगामध्ये, ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे संपूर्ण जगामध्ये, टू मेक एव्हरीवन अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. काय सांगता येते? हे आपण साजरा करतो कशासाठी? कारण ऑल ओव्हर द वर्ल्ड आपण तो साजरा करतो कशासाठी? टू मेक एव्हरीवन, प्रत्येकाला
आपण सांगू शकलो पाहिजे किंवा अवेअर करू शकलो पाहिजे, शिक्षित करू शकलो पाहिजे. कशासाठी? ओझोन लेअर बद्दल. ओझोन लेअर आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे त्या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याची माहिती भेटते. ओझोन लेअर कशासाठी इम्पॉर्टंट आहे ते त्याचं इम्पॉर्टन्स प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रत्येकाला ते समजावून सांगण्यासाठी आपण तो दिवस ओझोन प्रोटेक्शन डे किंवा ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा करतो. कोणता दिवस? 16 सप्टेंबर, 16 सप्टेंबर. समजले इथपर्यंत? आता पुढे बघायचं. आता आपल्या इकडं काही सध्या आपण याच्याबद्दल काय करतो आणि ही माहिती वगैरे भेटण्यासाठी आपले शासनाद्वारे एक गोष्ट केली जाते ती आपल्या इकडं पाहिजे. काय? डू यू नो? तुम्हाला माहित आहे का? इन मेट्रोपॉलिटन सिटीज. आता हा मेट्रोपॉलिटन सिटीज काय भानगड असते? ज्यावेळेस आपण मुंबई, पुणे याच्यासारखे मोठमोठाले शहर बघतो त्याला आपण म्हणतो मेट्रोपॉलिटन सिटीज. काय म्हणतो? सिटी म्हणजे शहर आणि मेट्रोपॉलिटनचा अर्थ काय होतो? महानगर. काय म्हणतो? महानगर. हे जे सिटीज आहेत मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे हे जे महानगर आहे. काय राहिलं? आपलं गाव, खेडेगाव म्हणतो ना आपण, गाव त्याला आपण म्हणतो विलेज. विलेजच्या नंतर काय येतं? छोटस शहर येतं. छोट्या शहरानंतर मोठं शहर येतं. मोठ्या शहराचं होतं नगर होतं. बरोबर आहे ना? नगराचं नंतर होतं नगर म्हणजे आणखी मोठं शहर आणि एकदमच मोठं शहर ज्या वेळेस होतं त्याला आपण म्हणतो महानगर आणि महानगरालाच आपण म्हणतो मेट्रोपॉलिटन सिटीज. बरोबर आहे? इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर ह्या 3 सिटीच्या नावं दिलेत आपल्याला. आहेत का नाही? तर आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्यात मोठ्या सिटी आहे कोणत्या? मुंबई, पुणे आणि नागपूर. तिथं काय केलंय? बोर्ड्स आर डिस्प्लेड. तिथं काही बोर्ड लावलेत. हे खाली बोर्डचं चित्र दिलंय तसे बोर्ड आपल्याला तिथं लावले दिसत आहेत. कुठं? मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये. आता हे जे बोर्ड लावलेत हे असे बोर्ड लावले आणि त्या बोर्डवर आपला माहिती देतात पब्लिकला. काय माहिती देतात? डिस्प्लेड ऍट प्लेसेस ऑफ हेवी ट्रॅफिक. जिथं हेवी ट्रॅफिक म्हणजे जास्त ट्रॅफिक लागतं रस्त्यावर तिथं असे बोर्ड लावले टू शो द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द इयर ऍट दॅट प्लेस. त्या ठिकाणावर ऍट दॅट प्लेस म्हणजे ज्या ठिकाणी तो बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणावर काय आहे? द प्रपोर्शन्स म्हणजे प्रमाण. प्रपोर्शनचा अर्थ काय होतो? प्रमाण. ते प्रमाण दाखवण्यासाठी प्रमाण दाखवणारे जे बोर्ड आहेत कशाचं प्रमाण? प्रपोर्शन ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द इयर. इयरचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत म्हणजे ज्या ज्या घटकांपासून इयर बनलेली आहे. 2 मिनिटात संपते, 2 मिनिटं थांबा. ज्या ज्या घटकांपासून इयर बनलेली आहे म्हणजे हवा बनलेली आहे. हळूच लागेल. ज्या ज्या घटकापासून हवा बनलेली आहे म्हणजे आपलं काय दिलंय? प्रोपोर्शन ऑफ द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स. कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे जे हवा बनवणारे घटक आहेत. आता कोणते घटक आहेत मी सांगितलं होतं? हवा बनवण्यामध्ये गॅसेस असतात जसं नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गन हे गॅसेस आहेत. त्या गॅसेस बरोबरच आणखी हवेमध्ये काय असतं? डस्ट पार्टिकल असतात. डस्ट पार्टिकल म्हणजे काय? धुळीचे कण. ते धुळीचे कण पण हवेमध्ये असतात आणि त्याच्याबरोबरच आपल्या पाण्याची वाफ होती. पाण्याची काय होती? वाफ होती आणि त्या वाफेला आपण म्हणतो वेपर. काय म्हणतो? वॉटर वेपर. पाण्याची वाफ. आणि त्याला ते जे जलबाष्प वगैरे असतं हे सगळे कॉम्पोनंट आहेत. काय तर कॉम्पोनंट किंवा कॉन्स्टिट्युएंट्स आहेत कशाचे? हवेचे. म्हणजे त्याच्यापासून हवा बनलेली आहे आणि त्याचं जे प्रपोर्शन आहे म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे त्या घटकांचं हवेतल्या कुठल्याही याच्यामध्ये प्रमाण कमी जास्त झाल्यावर जमत नाही. समजा तुमचं दूध आहे. बरोबर आहे? दुधाचं तुम्हाला दही करायचंय. बरोबर आहे? दही करत असताना तुम्ही 1 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी टाकायचं आणि त्याचं दही बनवायचं आणि 3 लिटर फक्त दूधच घ्यायचं आणि त्याचं दही बनायचं. तर दोन्ही दह्यामध्ये फरक असणार आहे का नाही? ज्या दह्यामध्ये आपण ज्या दही बनवताना त्याच्यामध्ये पाणी आपण मिक्स केलं नव्हतं ते दही कसं एकदम परफेक्ट दही बनल. बरोबर आहे का नाही? 2 लिटर पाणी 1 लिटर दुधामध्ये आपण मिक्स करून ते जर दही बनवलं ते दही बनन का व्यवस्थित? त्याची टेस्ट पण चांगली लागेल का? नाही. तसंच आपण रोज हवेचा उपयोग करतो. हे जे सजीव आहेत सगळे हवेचा रोज उपयोग करतात त्याच्यामध्ये हे जर कॉन्स्टिट्युएंट व्यवस्थित राहिले नाहीत त्याच्यातले घटक आणि त्याच्यामध्ये तिसरेच घटक जर येऊन मिसळले तर हवा काय होणार? खराब होणार. खराब झाल्याच्या नंतर आपण श्वसन केल्याच्या नंतर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होणार आणि वेगवेगळ्या आजाराला
सगळेच प्राणी बळी पडणार. होईल का नाही असं? त्याच्यामुळं ते कॉन्स्टिट्युएंट्स हवेमधले त्याचे जे घटक येतं त्याचं प्रमाण व्यवस्थित राहणं गरजेचं असतं. आणि याने काय होतं, ते व्यवस्थित राहत नाही प्रदूषणामुळं. त्याच्यामुळे ह्या ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत तिथं काय लावलेलं आहे, हे घटकांचे फ्लेक्स लावलेले आहेत आणि ते दाखवतात की कोणता घटक किती आहे हवेमध्ये. आता पुढं ऍट दॅट प्लेस म्हणजे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ते लावले त्या ठिकाणच्या बद्दल ते दाखवतं. ड्यू टू दिस बोर्ड वी कॅन सी, ड्यू टू दिस बोर्ड म्हणजे ह्या बोर्डमुळे, ह्या बोर्डमुळे काय होतं, ह्या बोर्डमुळे काय होतं, वी कॅन सी आपण पाहू शकतो द अमाऊंट ऑफ हार्मफुल इलेमेंट इन द एअर. हे जे हार्मफुल इलेमेंट आहेत, हार्मफुल इलेमेंट म्हणजे जे घातक घटक येतं आपल्यासाठी. हार्मफुल म्हणजे घातक. हार्म हा शब्द हार्मफुल कधी पण लक्षात ठेवायचा. हे जे घातक घटक येतं हे किती प्रमाणात आहेत आपल्या एअर मध्ये, हे आपलं दाखवण्याचं काम कोण करतं, हे बोर्ड करतात. आता हे बोर्ड कसे असतात 1 मिनिटात दाखवतो आणि इथंच आपलं लेक्चर संपणार आहे. आता हे असे बोर्ड लावलेले असतात. याच्यामध्ये काय दाखवलंय, हा जो बोर्ड आहे ह्याच्यामध्ये हा कुठला आहे, शिवाजीनगर एअर क्वालिटी. हा शिवाजीनगर मध्ये लावलेला बोर्ड आहे, याच्यावरून लक्षात येते. बरोबर आहे. याच्यामध्ये दाखवलंय ओझोनचं प्रमाण हवेमध्ये किती आहे, म्हणजे O3चं किती आहे, इथे 37 आहे. बरोबर आहे. सीओचं प्रमाण किती आहे, कार्बनचं प्रमाण, कार्बन ऑक्साईडचं प्रमाण आपलं दिलंय 29, NOx प्रमाण दिलंय 59, PM10 दिलंय 64 आणि PM 2.5 हे दिले 82. हे PM काय असतं, PM म्हणजे जे प्रदूषण फुपाट्याद्वारे झालेलं असतं हवेमध्ये त्याचं प्रमाण दाखवतात हे PM. बरोबर. म्हणजे धूळ किती आहे आपल्या वातावरणामध्ये ते दाखवण्याचं काम करतात ते PM. अशा प्रकारचे फ्लेक्स लावले. त्याच्यामुळे काय फायदा होतो, याच्यामुळे आपला फायदा असा होतो की आपण ज्या हवेत राहतो ती हवा आपल्यासाठी योग्य आहे का नाही हे आपला समजतं. बरोबर आहे. आणि आपली ब्रेन पॉवर कुठपर्यंत आली हे चेक करण्यासाठी एक क्वेश्चन दिलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वुड हॅव हॅपन इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ. पृथ्वीवर जर हवाच नसली, नो एअर ऑन द अर्थ, पृथ्वीवर जर हवाच नसली तर काय होईल, व्हॉट हॅपन, काय होईल. व्हॉट हॅपनचा अर्थ काय होतो, काय होईल. याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याने मला कमेंट मध्ये सांगायचं. आणि इथंच आपला लेक्चर संपतो.